नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आहे 13वा 365 डेज ब्लॉगिंग चॅलेंजचा. तर आत्ताच मी उठले आणि आत्ता वाजले 10. तर आत्ताच पप्पा गेलेले आहेत कामाला आणि मम्मी दीदी पण गेले आणि आता आहे मावशी, ती बाहेर तिकडे इस्त्री मारते. तिला आता तिच्या कामासाठी जायचं म्हणून. तर आता बघूया आपण चहा आहे का. आहे तर आता चहा पिऊन झाले मित्रांनो. तर आजचं जेवण सगळं मावशीने बनवलं आहे, कारण आज मावशी घरी आहे म्हणून मम्मीने मावशीला बनवायला सांगितलं आहे. आज मम्मीने काहीच न बनवलं आहे. तर आत्ता वाजलेत 12 आणि कधीची फोनवर बोलते मी. आता माझं गेम सगळं खेळून झालं, अजून ही फोनवरच बोलते. तर आजचं असं काही प्लॅन नाही आहे. तर माझं असं म्हणजे प्लॅन बनतोय की पुण्याला जायचं, कारण सायन्सचं कॉलेज 1 तारखेपासून स्टार्ट नाही होणार आहेत. त्याचे अजून 20-25 दिवस अजून त्याला लागणार आहे. तर मी विचार करते की मी पुण्याला जाऊ आणि तुम्हाला तिकडचं सगळं माझं मामाचं घर जे त्यांनी बांधलं आहे ते सगळं दाखवू. तर आता अजून फिक्स नाही आहे की मी जाईन करून, पण तरी पण चान्सेस आहेत. तर तुम्हाला तसं सांगेन. तर आत्ताच मावशीने मला हे रॅप करून आणायचं काम दिलं आहे, कारण ती आता जाते कुठलं तरी कामाला ना, तर तिथे गिफ्ट आहे ते. तर ते तिला रॅप करायचं. तरी खाली जाऊन निघूया आपण. आता चाललेलं आहे हे गिफ्ट रॅप करून. आता त्याला देऊया. आणि आत्ता वाजलेत 12:30 आणि आत्ता हे जेवणाची वेळ. तर घरी जाऊन आपण पहिला जेवूया. आत्ताच जेवण झालंय आणि हा टोप बघा तुम्ही. त्यात भात चिकटलेला खाली, हिला कळलंच नाही. आता त्याला कसं घासायचंय, कसं हे काढलं निघणार देव जाणे. तर आताचं सीन असं आहे मंडळी की आत्ता मावशी निघाली आहे, तिला जायचं तिथे कामाचं इथे. आणि आता मी तिला जातोय स्टेशनला सोडायला. आत्ताच मावशीला सोडून आलेलो आहे स्टेशनला. तर आत्ता चाललो आहे घरी. आत्ता मग तेच रोज सगळं एकटं आहे. तर आता मी प्लॅन करतोय, तुम्हाला सांगितलं असेल की पुण्याला जायचं. तर बघूया. तर आत्ताचा सीन असा आहे म्हणजे की आत्ता वाजले 4 आणि आता मी गाणे ऐकून हे सगळे कामं आवरतो. मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट असं आहे की दीदीचा आता मला मेसेज आलेला की आज जायचं आहे झुडिओला असं शॉपिंग करायला. तर आज आपण झुडिओला जाऊ. तर आत्ताच सीन असा आहे मंडळी की आत्ता जर मी मधल्या टायमात जर टाईमपास करत होतो, मी ड्रॉइंग बनवतो. तर आत्ता वाजले 6 आणि आत्ताच मम्मी जस्ट येईल. तर मम्मीला आल्याला लागते चाय. तर आता या आपण चहा बनवूया. 1 कप चाय प्लीज. तर आत्ताच इकडे एक साईडला चाय टाकलेली आहे आणि इकडे एक साईडला सगळं हे बाहेरचं आवरून घेतो. कारण आता कधी पण मम्मी येईल आणि मला शिव्या घालेल काम नाही केलं. तर तुम्हाला आता काम करून भेटतो. झालं नाही. आत्ताच मंडळी मम्मी आली आणि आज ही लेट आली. आत्ता वाजलेत 8 आणि हे लोक 8 वाजता आलेत. एवढं लेट. आणि आत्ता आम्ही जाणार आहे झुडिओला. ही नाही, मी आणि दीदी. तरी हे लोक बोलत आहे की आम्ही फिरायला गेलेलो पप्पांनी. आता असा सीन आहे मंडळी की आत्ता दीदी आणि मी जाणार आहे झुडिओला. मी तुम्हाला सकाळी बोललेलो. तर या आपण झुडिओला जाऊया. तर दीदी भेटलेली आहे आणि आम्ही आता चाललोय झुडिओमध्ये. आता पहिला आपण मॅक्समध्ये जाऊ. ये तर आता हिला मॅक्समधनं काय आवडलं नाही. तर आता आम्ही चाललोय झुडिओमध्ये. तर बघूया हिला काय तिकडे तरी आवडतंय का.
आज तुम्ही गर्दी बघा, झुडिओमध्ये खूप बसड आहे आज, फुल गर्दी आहे. आत्ताच आम्ही झुडिओवरनं बाहेर आलो तर तुम्ही बघितलं असेल की खूप गर्दी होती. तर हिला हे गर्दी आवडत नाही म्हणून आम्ही विचार केला की हो खूप पसारा होता. तर आम्ही बोललो की संडेला जेव्हा मम्मीसोबत येऊ तेव्हाच काहीतरी शॉपिंग करू. तर आता आम्ही चाललो घरी, काहीतरी खाऊया, आम्हाला भूक लागली. आम्ही दोघं आलो तर काहीतरी खाणारच. पैसे पैसे तू, मी इतर काय नाही आणलंय माझं. तर आता चायनीज वेल खाऊन झाली आहे मित्रांनो. तर हे हिचं आणि माझं हालत बघा, फुल तिखट होतं आणि गरमी आहे आणि त्याच्यात तिखट आणि प्लस ते गरम होतं, फुल हालत खराब झाली. तर आत्ता वाजलेत 9. तर आम्ही आता जाऊ घरी आणि काम करू. तर आता तुम्हाला जेवायच्या टायमाला भेटतो. आत्ताच घरी पोचलोय मित्रांनो. तर आत्ता संध्याकाळची कामं आणि मम्मी पप्पांना लागलेली आहे भूक. तर हे लोक बसले जेवायला. तर आम्ही पण आता जेवायला बसून तुम्हाला जेवायच्या नंतर भेटतो. तर आत्ता जेवण झालंय मंडळी. तर आत्ता दिदी घासते इकडे भांडी आणि मम्मी पप्पा बघतात बिग बॉस. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल प्लीज या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.